किंवा कॉलवरती असताना तुम्हाला कधी कानात शिट्टी वाजल्यासारखा आवाज आलाय किंवा कान आणि डोकं हे जड वाटू लागलंय? याचं जर उत्तर हो असेल तर सावधान, तुम्ही नकळत स्वतःला कायमस्वरूपी बहिरेपणाकडे ढकलताय. आणि याचं कारण आहे तुमच्या कानात तासनतास असलेले छोटे बर्ड्स. हे मी नाही, हे WHO सांगतंय. आज आपण याच फॅशनेबल TWSच्या मागचं भयंकर सत्य बघणार आहोत आणि लोक पुन्हा एकदा या वायरवाल्या इयरफोनकडे का वळतायत याचं लॉजिक सुद्धा समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेचा म्हणजेच WHOचा जगातल्या बहिरेपणावरती एक रिपोर्ट समोर आलेला आहे. तो तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानुसार जगातील 1 बिलियनपेक्षा जास्त तरुणांना इयरफोन्सच्या चुकीच्या वापरामुळे हिअरिंग लॉस म्हणजेच ऐकू न येण्याचा किंवा कमी येण्याचा धोका निर्माण झाला आहे. आपण ज्याला कूल समजतोय ते इयरबड्स प्रत्यक्षात आपल्या कानांना नैसर्गिक रचनेसाठी ते बनलेले नाही आहेत किंवा त्याचं मोठं आव्हान निर्माण होत आहे. आपल्या कानामध्ये बारीक लव असते म्हणजेच हेअर सेल्स असतात. जेव्हा आपण खूप जोरात आवाज ऐकतो तेव्हा या पेशी कायमस्वरूपी नष्ट होतात आणि धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे, या पेशी पुन्हा तयार होत नाहीत. या इयरबड्समुळे एक नाहीतर अनेक धोके निर्माण होत आहेत. पहिला मोठा धोका आहे तो म्हणजे बॅक्टेरियाचा संसर्ग. TWS थेट कानाच्या आतमध्ये असतात म्हणजे इयर कॅनलमध्ये असतात. त्यामुळे कानामध्ये हवा खेळती राहत नाही. परिणामी तिकडे ओलावा निर्माण होतो आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात. त्यामुळे कानामध्ये खाज येणं किंवा पस तयार होणं, फंगल इन्फेक्शन होणं याचं प्रमाण वाढतंय. दुसरा महत्त्वाचा यातला मुद्दा आहे तो म्हणजे टिनिटस. आता टिनिटसचा धोका म्हणजे काय आहे तर कधी शांत बसल्यावरती कानामध्ये एकदम बारीक पी असा आवाज आपल्याला ऐकायला येतो. त्याला म्हणतात टिनिटस. जास्त काळ इयरफोन वापरल्यामुळे कानाचे जे पडदे आहेत आणि ज्या नस आहेत त्या नाजूक होतात, कमकुवत होतात आणि त्यातून हा आवाज आल्याचा आपल्याला भास होतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा किंवा तिसरा धोका असा आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स होतात. TWS जे आहे ते ब्लूटूथवरती चालतात. जरी हे रेडिएशन नॉन आयोनायझिंग असलं तरीसुद्धा तासनतास मेंदूच्या जवळ रेडिएशन देणारे डिव्हायसेस असणं हे दीर्घकाळासाठी सुरक्षित आहे का यावरती अजूनसुद्धा शास्त्रज्ञांचं संशोधन केलं जात आहे किंवा त्यावरती दुमत आहे. तुम्हाला वाटत असेल की वायरवाले इयरफोन्स आता कालबाह्य झालेले आहेत, ते कोण वापरत आहे? पण जेनझी आणि टेक एक्सपर्ट्स आता पुन्हा एकदा वायरवाल्या इयरफोन्सकडे वळत आहेत. या वायरवाल्या इयरफोन्सचा वापर का वाढला आहे, त्याचा धोका आहे का की ते देखील आपण आता समजून घेणार आहोत किंवा ते आपण बघणार आहोत आता की कशा पद्धतीने त्याचा फायदा होऊ शकतो. तर वायरवाल्या इयरफोन्सचा धोका हा TWSपेक्षा काही अंशी कमी असतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या वायरवाल्या इयरफोन्सचे काही फायदे आहेत ते आपण आता बघूया. पहिला मोठा फायदा तो म्हणजे झिरो लेटन्सी आणि बेटर साऊंड क्वालिटी. काय असतं की वायरमधून डेटा ट्रान्सफर फास्ट होतो, त्यामुळे आवाजाची जी क्वालिटी आहे ती आपल्याला चांगली मिळते. दुसरा याचा फायदा असा आहे की चार्जिंग करायचं टेन्शन नाही आहे किंवा बॅटरी खराब होण्याचं किंवा अनेकदा बॅटरीचे ब्लास्ट होतात त्याची भीती नाही आहे. तिसरा याचा फायदा असा आहे की बहुतेक वायरवाले इयरफोन्स हे हाफ इन इयरफोन असतात म्हणजे कानाच्या आतमध्ये ते अर्धेच जातात, पूर्ण आत जात नाहीत. त्यामुळे हवा बंद करत नाहीत आणि यातून कोणत्याही रेडिओ लहरी तुमच्या डोक्यामध्ये जात नाहीत. आता अनेकदा आपल्या लाईफस्टाईलचा भाग असतो किंवा कामाची गरज असते, त्यामुळे इयरफोन्स आपल्याला वापरावेच लागतात. आता जर असं तुमच्यासोबत होत असेल तर काही नियम तुम्ही पाळले पाहिजे. नियम आहे 60-60चा. म्हणजे काय तर आवाजाची पातळी ही 60% कमी असावी आणि एका वेळेला 60 मिनिटांपेक्षा जास्त तुम्ही वापरायचा नाही आहे इयरफोन. पुढचा महत्त्वाचा मुद्दा हायजीनचा. तुमचे जे इयरबड्स असतात ते रोज तुम्ही सॅनिटाईज करणं खूप गरजेचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपण खूप दुर्लक्ष करतो, आपण कोणाच्या मित्राच्या कानातला इयरफोन घेतो आणि आपल्या कानात घालतो. हे अजिबात करायचं नाही आहे. कोणाचेही इयरफोन्स शेअर करायचे नाही आहेत आपल्याला. ओव्हर इयर जे हेडफोन्स आहेत ते शक्य असल्यास तुम्ही वापरले पाहिजेत. म्हणजे आतमध्ये जाणाऱ्या बर्ड्सच्या ऐवजी कानाच्या वर राहणारे आपल्याला जे इयरफोन्स आहेत ते आपल्याला वापरायचे. मित्रांनो, जर ऐकू येणं बंद झालं ना तर आयुष्य किती कठीण असेल याची तुम्ही कल्पना करा. फॅशनच्या नादामध्ये कानाचं नुकसान आपण न केलेलं बरं आहे आणि तज्ज्ञांच्या मते हिअरिंग लॉस जो आहे तो रिव्हर्स करणं हे अशक्य असतं. त्यामुळे कानांची तुम्ही काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो दिवसभर कानामध्ये बड्स घालून फिरत असतो. तुम्हाला काय वाटतं, वायरवाले इयरफोन्स जे आहेत ते खरंच चांगले आहेत का की त्याचासुद्धा काही धोका असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा टेक चेक, फक्त न्यूज18 मराठीवर.